नमस्कार, माझी योजना या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे। 30 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने नुकताच आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे। या एका वर्षाच्या काळात योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे। दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक महिलांना स्वतःच्या खर्चासाठी किंवा छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी आधार मिळाला आहे। या योजनेची लोकप्रियता आणि उपयुक्तता यावरूनच दिसून येते की आतापर्यंत महिलांना तब्बल 11 हप्त्यांची रक्कम यशस्वीरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। या थेट हस्तांतरणमुळे कोणतीही मध्यस्थी नसताना लाभार्थ्यांपर्यंत थेट मदत पोहोचली आहे। यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठा विश्वास आणि आपुलकीची भावना निर्माण झाली आहे। परंतु या योजनेच्या संदर्भात नुकतीच एक बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे अनेक महिलांच्या मनात पुन्हा एकदा आशा आणि काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला। सुप्रसिद्ध वृत्तपत्र लोकसत्तामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणी प्रक्रियेबाबत एक वृत्त प्रकाशित झाले। या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन लाभार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही बातमी वाचल्यानंतर राज्यभरातील अनेक इच्छुक महिलांनी नोंदणी कशी करावी यासाठी विचारणा सुरू केली। कारण अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या आणि त्यांना नवीन संधीची प्रतीक्षा होती। परंतु जेव्हा या बातमीच्या आधारावर अधिकृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा वस्तुस्थिती वेगळी निघाली। या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली असता तेथे नवीन नोंदणी संदर्भात कोणतीही माहिती किंवा अर्ज उपलब्ध नव्हते। सध्या तरी संकेतस्थळावर जुन्या लाभार्थ्यांसाठी माहिती आणि योजनेसंबंधी तपशील उपलब्ध आहे, पण नवीन अर्ज भरण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही। आता प्रश्न असा आहे की जर अधिकृत संकेतस्थळावर नवीन नोंदणी सुरू झाली नसेल तर लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रातून ही बातमी कशी आली? या बातमीमुळे अनेक महिला गोंधळल्या आहेत आणि त्यांना नेमकी माहिती काय आहे हे समजत नाहीये। वृत्तपत्रांसारख्या विश्वासार्ह माध्यमांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते। अशा अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, विशेषतः जेव्हा ती योजना महिलांच्या आर्थिक मदतीसारख्या संवेदनशील विषयाशी संबंधित असते। आता या योजनेसाठी पात्रता काय आहे हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमुख अटी आहेत। पहिली अट म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे महिलेचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी असावे। या वयोगटातील महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तिसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। गरीब आणि गरजू महिलांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नियमित आर्थिक लाभ घेतलेली नसावी। जर एखादी महिला यापूर्वीच इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही। सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन नोंदणी कधी सुरू होईल याबाबत राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे महिलांनी सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही अनधिकृत स्रोतांकडून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये। जेव्हा शासनाकडून अधिकृत घोषणा होईल तेव्हा ती माहिती शासकीय संकेतस्थळावर आणि अधिकृत माध्यमांवर उपलब्ध होईल। अनेक महिला ज्या या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे त्या नवीन नोंदणी प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत। अशा परिस्थितीत वृत्तपत्रांसारख्या माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि सत्यता तपासून बातम्या देणे गरजेचे आहे। चुकीच्या बातम्यांमुळे महिलांमध्ये केवळ निराशा आणि गोंधळ निर्माण होतो। आशा आहे की महाराष्ट्र शासन लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेईल आणि ज्या पात्र महिला अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करेल। तोपर्यंत सर्व महिलांनी अधिकृत माहितीची वाट पाहणे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवणे महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निश्चितच महिलांसाठी एक वरदान ठरली आहे
आणि भविष्यातही ती अनेक महिलांना आर्थिक आधार देत राहील यात शंका नाही. दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.